प्रेक्षकांनो नमस्कार, सजग टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आता आहोत जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये। नारायणगावची जी काही जीवनदायिनी आहे मेना नदी, या मेना नदीला वडस धरणात तर जवळपास 5000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे। हा विसर्ग मोठा असल्याने आपण पाहतो की मेना नदी ही दुतडी भरून वाहते आहे। आपण पाहतो की महाराष्ट्रभर सगळीकडेच सध्या हवामान खात्याकडनं अनेक ठिकाणी रेड अलर्ट असेल, ऑरेंज अलर्ट असेल, हे देण्यात आलेले आहेत। मुंबई ठाणे सारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलेलं आहे। ही सगळी परिस्थिती पाहता जुन्नर तालुक्यातही पश्चिम पट्ट्यात जो काही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे वडस धरणातही पाण्याचा प्रवाह जास्त येत असल्यामुळे मेना नदीला पाणी 5000 क्युसेक वेगाने सोडण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की हा वेग एवढा आहे की अनेक बागांची गर्दी, नागरिक या ठिकाणी हा विसर्ग आणि पाण्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। हे सगळं जरी असलं तरी या पाण्याचा वेग पाहता जवळपास सर्वच गावांना, म्हणजे वर पश्चिम पट्ट्यापासून जी काही गावं आहेत या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, आपले नदी काठी जाऊ नये आणि आपले शेती पंप असतील, आपली जनावरं असतील किंवा आपली सर्व पशुधन असेल, या सर्वांची काळजी घ्यावी, याला सुरक्षित ठेवावं। त्याचबरोबर नदीकाठी आपले जे काही वीज पंप असतील किंवा कृषी पंप असतील हेही सुरक्षित ठेवावेत। त्याच पद्धतीने विद्यार्थी शाळेत जात असतात। नारायणगावमध्ये आपण पाहतो की गुरुवार आपण सारखी मोठी शाळा आहे, इतरही अनेक नागरिक या पुलावरून जात असतात। पुला जर आपण पाहिलं की पुलाच्या कठड्यांना पाणी लागलेलं आहे आणि पाणी लागलेलं असताना नागरिकांनी काळजी घ्यावी। आपण सकाळपासून पाहतो की अनेक नागरिक या ठिकाणी हे पाण्याचं जे काही मनमोहक दृश्य आहे ते पाहण्यासाठी आलेले आहेत आणि हे पाहत असताना अनेक जण या ठिकाणी धोकादायक पद्धतीने सेल्फी काढत आहेत, अनेक फोटो काढत आहेत। परंतु नागरिकांना सजग टाइम्सच्या वतीने आव्हान आहे की आपण खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, कोणत्याही पद्धतीने धोकादायक पद्धतीने फोटो काढण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालू नका। त्याच पद्धतीने प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। प्रशासनाने योग्य त्याची सर्व काळजी घ्यावी। नागरिकांना असतील, शाळांना असतील, परिसरातील सर्व संस्था आहे यांना सूचना देऊन नागरिकांनी कशी सुरक्षेची काळजी घ्यावी यासाठी लक्ष द्यावं। त्याच पद्धतीने जो काय आपला मेहर पूल आहे, नेवकर पूल आहे, या त्या कठड्यांना पाणी लागलेलं आहे, त्याच्यामुळं या परिसरात हा पूल वाहतुकीसाठी बंद केला किंवा त्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या, शाळेकडनं असेल, पोलीस प्रशासनाकडनं असेल किंवा सर्वच प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासनाकडनं असेल, योग्य ती काळजी घेतली गेली तर कोणतीही दुर्घटना घडणार नाही। त्यामुळं सर्वच प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं पाहिजे। जे नागरिक चुकीच्या पद्धतीने जर काही धोकादायक पद्धतीने आपले सेल्फी काढत असतील तर त्यांची योग्य ती कारवाई केली पाहिजे। त्यामुळे सजग टाइम्सच्या वतीने सर्व नागरिकांना आव्हान आहे, आपण या सर्व मनमोहक दृश्याचा आनंद घेत असताना आपला जीव धोक्यात जाणार नाही अशी काळजी घ्या। धन्यवाद।